व्हेज थाळी, कोल्हापुरी चिकन थाळी, पुरणपोळी थाळी पण आहे पहिल्यांदाच. मी मराठी फूड जास्ती ट्राय केलेलं नाही. तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला घेऊन आलो अशा एका ठिकाणी जिथलं ॲम्बियन्स बघून तुम्ही थक्कच व्हाल. आणि इथलं मेन म्हणजे हे आहे जेवण, दख्खन भागातलं जेवण म्हणजेच आपलं डेक्कनचं राज दख्खनीमध्ये मिळत आहे. इकडे मटन रान, प्रॉन्स, पापलेट, चिकन, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, जे हवं ते मिळणार आहे. चिकनपासून मटनपर्यंत सर्व काही. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी तेजस मोरे तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल फ्री टिकवर. तर काय खाताय ना, तर खायलाच पाहिजे. तर आधी पुन्हा आल्या ठाण्यामध्ये, म्हणजे जिथे मी राहतोच, तर इकडे एक नवीन रेस्टॉरंट सुरू झालं. त्याचं नाव आहे राज दख्खनी. तर तुम्हाला राज दख्खनी म्हणून आठवत असेल की आपल्या महाराष्ट्राचा दख्खनवाला विभाग जो बनवलेला आहे, कोल्हापूर, वाई, सातारा, सांगलीवाला, तिकडचं जेवण आपल्या इकडे मिळतं. म्हणजे अर्थात तांबडा पांढरा तर असणारच, पण मच्छी देखील इथे मिळतं. मी मेनू बघितला. तुम्हाला सांगतो, हे जे रेस्टॉरंट आहे ते इंटिरियर एकदम तगडं तोड केलं आहे. तर पहिला आपण जाऊ. आता ओनर तर नसतील, नाही आहेत माझ्यामध्ये तरी. आतमध्ये जाऊ. पहिलं तुम्ही इंटिरियर बघा कसं आहे, त्याच्यानंतर मग ताव मारू. चला. तुम्ही तर बघाल ना, इथं तुम्हाला मेनू दिसेल बघा. राज दख्खनी तुमचा प्रत्येक दिवस सेलिब्रेट झणझणीत राज दख्खनी थाळीसोबत खास ठाणेकरांसाठी. थाळ्यांचे प्रकार बघा, व्हेज थाळी, कोल्हापुरी चिकन थाळी, पुरणपोळी थाळी पण आहे पहिल्यांदाच. खरडा मटण थाळी फेवरेट, पिठला भाकरी, काजू भाजी कोकणातली डायरेक्ट दख्खनमध्ये गेली. भरली वांगी, मोदक, काळी शेव भाजी वेगळी काहीतरी, खरवस, भरपूर आहे. मटण रान, इथे रान पण आहे. जो मटण रान मोस्टली आपला जो दरबार जे असतात ते सगळे ते मुगला रेस्टॉरंटला मिळतात, ते इकडे देखील आहेत. तर नमस्कार दादा, तुम्हाला कसं वाटतंय जेवण इकडे राज दख्खनीमध्ये? जेवण खूप चांगलं आहे आणि मी स्वतः साताऱ्याचंच आहे. आणि पूर्ण जेवण घाटी पद्धतीने एकदम मस्त जेवण आहे. इथे तुम्ही काय तरी ऑर्डर लोकांना काय सांगाल, काय जेवण ट्राय करायला पाहिजे? इथे येऊन मोस्टली ह्या हॉटेलने फोकस हा घाटी पद्धतीने जेवणावरती केलेला आहे. जे सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातलं जे जेवण पद्धती आहे, तीच टेस्ट आणि तेच फूड यांनी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं, एकदम चांगलं फूड आहे. तुम्ही नक्की येऊन ट्राय करा. क्या खाना चाहिए? मी मराठी फूड जास्ती ट्राय केलेलं नाही. अरे फर्स्ट टाइम ट्राय करतो. हां, इकडे ह्या रेस्टॉरंटमध्ये फर्स्ट टाइम ट्राय करतो. कसं वाटलं जेवण? फूड चांगलं आहे, पण यांचं जास्ती मेन्यू नॉनव्हेज करिता जास्ती आहे, व्हेज कमी आहे यांच्याकडे. तुम्हाला आवडलं की नाही? आवडलं खूप आवडलं. म्हणजे तुम्ही बघितलं ना की मला वाटलं की मी हिंदीमध्ये बोलतो, त्याच्यात ते मराठीमध्ये बोललो. एकदम भारीवाला फील आला. तर आपण आता जाऊ. आपलंही जेवण रेडी झालं आहे, तर आपणही ट्राय करू. आत्ता आपण ना मटन रान खाणार आहे. पहिलं आतमध्ये सगळा मेनू आला एकदम जबरदस्त वाला, सुगंध मजबूत, आणि सर्वात जास्त खायची इच्छा मटन रानची होते. तर मटन रान खाऊ. असा मोठा पीस, ॲक्च्युली पूर्ण पाय आहे मोठा. भारी जो मसाला लावला ना, एकदम भारी. म्हणजे मी आतापर्यंत मटन रान खाल्लाय, पण तो मुघलाई पद्धतीचा, दरबार वगैरे असतात तिकडे, पण हा कोल्हापुरी पद्धती म्हणजे दख्खनी पठारमधला शब्दच अपुरे. जबरदस्त एकदम. ह्याच्यानंतर आपण दुसरा आयटम पण खाऊ, पण भूक भागत नाही आहे, हे खात राहा असं वाटतंय. तर ह्याच्यानंतर सुरमई थाळी ट्राय करूया. तर सुरमई थाळी तुम्हाला सोलकढी मिळेल, क्रॅब लॉलीपॉप, सुका जवळा, त्यानंतर इकडे रस्सा आहे, आणि ही बघा ही सुरमई जी तोडली आहे मी. आपण त्याला ट्राय करू. तर इथे तुम्हाला तांदळाची भाकरी आहे, भोकाचे वडे आहेत, त्यानंतर ज्वारी, सर्व प्रकारच्या भाकरी, घावणे देखील तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर हा घेतला सुरमईचा पीस, थोडा वाटतंय कारण लाल लाल पूर्ण. ट्राय करूया. हा तिखट, झाप करून नाकाडून पाणी, जबरदस्त तिखट आहे. तिकडचा बडीनं मारायला सोलकढी पण आहे. हे बघा काय झालं, इतकी जबरदस्त सोलकढी होती की डायरेक्ट मला भावना हडपला. एकदम जबरदस्त सोड. आणि हे एवढं तिखट आहे ना, स्पाइस लवर आहे ना, त्यांनी तर नक्की ट्राय करा. टेस्टी पण आहे, स्पायसी पण, त्याच्यामध्ये सोलकढी भारी. ते ग्लास पण घेऊन ठेवला त्याचं. तर पुढचं काहीतरी दुसरा काहीतरी खावा. तर आता सुरमई थाळी खाल्ली ना, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय मी चिकन खरडा थाळी. याच्यामध्ये तुम्हाला अळणी येतं, त्याच्यानंतर तांबडा रस्सा झणझणीत, खिमा आहे, त्यानंतर चिकन सुक्का आहे, खरडावाला चिकन सुक्का खरडा, त्यानंतर ग्रेव्हीवाला पण आहे. तर इकडे भाकरी आहे. आता मी ॲक्च्युली भाकरी करतो फक्त तांदळाची, तर ही कोणती मला माहीत नाही.
ज्वारी किंवा बाजरी असेल तर हे बघा फुल झणझणीत दिसतंय. चिकन नाही घेत मी. हे बघा तर ट्राय करू. जबरदस्त तिखट आहे. सांगतो तुम्हाला आधीपर्यंत घात करा एवढं तिखट लागतं ना पण टेस्ट भारी आहे मात्र. हा चिकनचा पीस आहे. एकदम झणझणीत. मी सांगतो ना जे लोक सातारचे लोक आहेत ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे. जे तिखट खातात ना लोक पण महाराष्ट्राचे बाकीचे नाही खात तिखट तसं त्यांच्यासाठी एकदम डोळ्यात पाणी बिणी हे बरं तिखट आहे. त्याच्यानंतर ते अळणी दिली आहे. अळणी पिऊन जरा बरं वाटतं पाहिजे. सोलकडी ना एकदम खरोखर सांगतो मला भारी आहे. यासोबत तुम्ही असं मी जरा सोलकडी ग्लास घ्या. तुम्ही सोलकडी ग्लास घ्या. तिखटचा मारा कमी होणार आहे पण नाही जमणार एवढं तिखट. मला तरी नाही जमणार. तुम्हाला जमते का बघा. त्याच्यानंतर मी झुणका भाकर दाखवतो तुम्हाला म्हणजे वेगळं काहीतरी. आधी पाणी पिऊन घेतो बस. त्यानंतर पिठला भाकरीची थाळी घेतली आहे. त्यात आपण बाजरीची भाकरी घेतली आहे. तर आपण हे घेऊ. मस्त कलर आहे ना ऍक्च्युली येल्लो असतो. इकडे जरा वेगळा कलर आहे. माझे केसर बेसर टाकलं वाटतं याच्यामध्ये जरा वेगळं लागतं. माइल्ड टेस्ट. नो तिखटपणा. नॉर्मल असं घरी काढलं तशीच तो रंग फक्त वेगळा आहे. रंग माझा वेगळा भारी. मी सांगतो चिकन खरडा घ्या थाळी नंतर ही घ्या. आता भारी लागेल ना हे खायला. म्हणजे पिठलं खायला एवढं कधी मला भारी नाही वाटलं जेवढं आज वाटतंय कारण परत झणझणीत आणि आता माइल्ड एकदम. तर झुणक्यानंतर ना खास म्हणजे मच्छी खवयांसाठी ते प्रॉन्स आहेत. हे कोणत्या मसाल्यात मला आठवत नाही. आम्ही ऑर्डर केलं तेव्हा लिंबू पिळून गेलं त्याला. हा प्रॉन्स म्हणजे सुख सुख म्हणजे नक्की काय असतं तर प्रॉन्स तळलेले भाजलेले सगळे असतात. हे असं काही जेवण असेल ना ते झालं काम 25. त्यावरती काही सोलकढी एकदम भारी आहे. आणि कोकम सरबत पण मिळतं आणि त्यानंतर कैरी पन्ना पण आहे इथे. तुम्ही सांगू ना मला हे सगळं खायचं पण त्याच्या आधी मला खायचं आहे ते इकडचं मोदक. उकडीचे मोदक मिळतात इकडे. मी ते खाणार आहे. ते खाऊन मी इंटरव्ह्यूची मजा घ्यालच तोपर्यंत. इकडे तुम्हाला इथे तुम्हाला बघा तंदूर पापलेट पण इथे मिळतं. हे सगळं मी संपवणार आहे. आम्ही पूर्ण लगभग 10 जण आले. 10 जणांचं जेवण आहे तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. तर हेच सगळं मोदक बिदक खाईन खरवस खाईन पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आपण. तोपर्यंत असं आतापर्यंत जसं व्हिडिओला प्रसिद्ध दिलं तसं इतर व्हिडिओला येतं ह्या व्हिडिओला येतं आणि तेच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ. तोपर्यंत लव फूड और हेट फूड बट डोंट वेस्ट फूड. चला बाय. जय शिवराय.